नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची. तर आज आपण आळूची पानं बनवणार आहोत. आळूची पानं बनवण्यासाठी मी इथं बेसन पीठ घेतलं आहे, मीठ, लाल तिखट, हळद, ओवा आणि आळूची पानं. तर पहिल्यांदा आपण आता आळूच्या पानाच्या ह्या शिरा मोडून घेऊ. आपण ही अशी आळूची पानं ठेवायची आणि लाटण्याने असं करायचं. सर्व आळूची पानं अशीच करून घेऊ आपण. पूर्ण पानांचे आपल्या शिरा मोडून झाले आहेत. आता आपण बेसन पीठ मिक्स करून घेऊ. आता एका भांड्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊ. त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि ओवा. आता हे सर्व मिक्स करून घेऊ आपण. आता यामध्ये पाणी टाकून पातळ असं पीठ मिक्स करून घेऊ. आपण हे मिक्स केलेलं बेसन पीठ 2 मिनटं असंच एका दिशेने फिरवून घेऊ. आपलं पीठ चांगलं फुलतं. मग बघा, असं पीठ झालं आहे आपलं. आता आपण हे पीठ आपल्या आळूच्या पानांना लावून घेऊ. आता एक प्लेट घेतली, त्यावर हे आळूचं पान असं ठेवू आपण आणि हाताने असं पीठ लावून देऊ. असं फोल्ड करून घेऊ. सर्व आळूच्या पानांना आपण असंच पीठ लावून घेऊ. बघा, आपल्या सर्व आळूच्या पानांना पीठ लावून झालं. आता आपण हे तळायला घेऊ. तर बघा, इथं मी आळूच्या पानं आपलं तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं. मी फक्त 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. आता यामध्ये आपण ही आळूची पानं ठेवू. आपल्याला हे पानं एकदम कमी तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर आता कमी गॅसवर आपण 2 मिनटं एक साईडनं भाजून घेऊ. एक साईडनं भाजून झालं आहे का आपण बघू. आता बघा, एक साईडनं खरपूस भाजले आहेत. आता सगळे नारळाचे, तर बघा, सगळे आळूचे पानं आता आपण पलटून घेऊ. दुसऱ्या साईडनं पण खरपूस भाजून घेऊ. बघा, आता दुसऱ्या साईडनं पण आपल्या आळूच्या वड्या व्यवस्थित भाजून झाल्या आहेत. आता आपण हे काढून घेऊ. बघा, तयार झाले आहेत आपली आळूची पानं. खूप टेस्टी आणि क्रिस्पी लागतात. तुम्ही पण अशी आळूची पानं नक्की करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब, लाईक नक्की करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.